लागेल, एकत्रितपणे आपल्याला राहावं लागेल, एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील. एखादा निर्णय आवडला नाही तर तो चार भिंतीच्या आत त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला तर इतकी मजबूत महायुती आहे. 200 पेक्षा जास्त आमदार आहे हो आपल्याजवळ, 200 पेक्षा जास्त, आणि कार्यकर्ते तर इतके आहेत. आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण एक चांगला विजय मिळवू. मी जेव्हा येत होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी अटलजींची एक कविता मला दिली आणि ती कविता अत्यंत महत्वाची आहे. अटलजींची कविता आहे, बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए. निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या मार्गदर्शनामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या दिशेने जायचं आहे तो रस्ता स्पष्ट झाला आहे. आणि आता या आपल्या मेळाव्यातलं शेवटचं भाषण आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी करण्या अगोदर मी एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करतोय की माझ्याकडे ही चिठी पाशा पटेल यांनी दिली आणि आपल्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा, सन्मानाचा असा पुरस्कार आहे. ॲग्रिकल्चर टुडे नावाची एक मान्यवर संघटना, ज्याचं 10 वर्ष अध्यक्षपद शेती आणि पर्यावरण या विषयामध्ये जगविख्यात ज्यांचं नाव आहे ते स्वामीनाथनजी या ॲग्रिकल्चरल टुडे या संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते. त्या संस्थेने शेती आणि पर्यावरण या विषयात वेगवेगळे पुरस्कार विविध राज्याला आणि नेत्याला दिले. ते पूर्वी कधी राजनाथ सिंगजींना दिला होता, तो पूर्वी याआधी धुमलजी हिमाचल प्रदेश त्यांना दिला, शिवराजजी चौहान यांना दिला. पण या वर्षी शेती आणि बरोबरीने पर्यावरण या विषयामध्ये त्यात आधी कधी शरद पवार साहेबांनाही दिला होता. तो मानाचा पुरस्कार यावर्षी उत्तम काम केलं म्हणून ॲग्रिकल्चरल टुडेने आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र